जरांगे पाटील हे आजही आंदोलनावर ठाम आहे आणि 24 तारखेपर्यंत राज्यभरामध्ये जे प्रमुख रस्ते आहेत त्या ठिकाणी रास्ता रोको करणार आहेत। आपल्यासोबत प्रकाश अण्णा शेंडगे, आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत। अण्णा, एकीकडे सरकारने 10% आरक्षण दिले आहे, दुसरीकडे जरांगे पाटील हे अजूनही नाराज आहेत आणि आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला। 24 तारखेपासून राज्यभरामध्ये सर्वत्र जेवढे रस्ते आहेत, जोपर्यंत सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत रस्ते अडवणार असं त्यांनी पवित्रा घेतला। काय म्हणाल? हे पहा, महाराष्ट्र सरकारच्या शिंदे सरकारने या ठिकाणी काल बिल पारित केलं आहे, कायदा पास केलेला आहे। तो कायदा पास करून त्यांनी मराठा समाजाला टिकणारं आरक्षण जे आहे ते 50%च्या वरचं ओबीसीच्या आरक्षण धक्का न लागता त्यांनी 10% आरक्षण देऊ केलेलं आहे आणि हे आरक्षण जे आहे सरसकट सगळ्या मराठा समाजातून दिलेलं आहे। अशा प्रकारचं बिल पारित केल्याबद्दल मी त्यांचं पहिल्यांदा सरकारचं मी अभिनंदन करेन की त्याने ओबीसी आरक्षण धक्का न लावता त्याने आरक्षण दिलेलं आहे। आता हे टिकवायचं जे कोर्टाने टिकवायचं जे हे आहे ते जबाबदारी आता सरकारची आहे। पण एकंदरीत न्यायमूर्ती भोसले असतील, सगळे असतील, त्यांनी सांगितले की हे बिल पास करताना ज्या त्रुटी मागच्या सुप्रीम कोर्टाने ज्या त्रुटी निदर्शनास आणून दिल्या आहेत त्या त्रुटी दूर करून आता आम्ही हे बिल पारित केले आहे। त्यामुळे हे 100% टिकणारच असा दावा जे आहेत सगळे त्यांचे न्यायमूर्ती आणि सरकार त्यावेळी करत आहे। आणि अशा प्रकारे आता बिल पारित केल्यानंतर मराठा समाजाला टिकणारं आरक्षण जर मिळत असेल तर मग तर मराठा समाजाने कुठेतरी आता हा विषय जो आहे तो संपवला गेला पाहिजे। आता आमचं सरकारकडे एकच मागणं आहे की ह्या बिलाला आम्ही समर्थन करत आहोत, आम्ही तुमचं अभिनंदन करत आहोत, पण आमचं म्हणणं जे आहे की आता तुम्ही हे मराठा समाजाचं कुणबीकरण जे आहे ते आता थांबवलं गेलं पाहिजे। कारण कुणबीकरण करून कुणब्याचे दाखले घेऊन पुन्हा आणि ओबीसीमध्ये घुसायचं आणि ओबीसीच्या गरीब जमातीच्या आरक्षणावरती डल्ला मारायचा किंवा हिसकावून घ्यायचं हे काय सामाजिक न्यायाला धरून नाही आहे आणि त्याला ओबीसी समाजाचा मात्र पूर्णपणे विरोध राहील। आणि दुसरा विषय असा आहे की आता मराठा समाजाची लोकसंख्या जी आहे ते समोर आलेली आहे। आता 1,58,20,264 कुटुंब जे आहेत एक्झॅक्टली त्याच्यामध्ये मराठा समाज आणि ओपन कॅटेगरीतली असे म्हणून 1,58,00,000 ते महाराष्ट्राची लोकसंख्या जी आहे ते 12.5 कोटी आहेत 2011च्या जनगणनेनुसार। त्या 12.5 कोटीच्या कंपेअर केलं तर ही जी लोकसंख्या जी आहे ती 12.5% येत आहे। 12.5%मध्ये वरचे ओपन कॅटेगरी काढली तर किमान 10% जो आहे तो मराठा समाज आता महाराष्ट्रामध्ये आहे असं आता सिद्ध झालेलं आहे, सरकारच्या यंत्रणेकडून सिद्ध झालेलं आहे। मग 10% लोकसंख्या असलेल्या मराठा समाजाला जर 10% आरक्षण मिळत असेल तर मात्र मराठा समाजाला 100% समाजाला आरक्षण दिलेलं आहे। आता या ठिकाणी 28%ची हे दिलेलं आहे, आयोगानं म्हणलेलं आहे याच्यामध्ये सरकारने 28% मराठा समाज आहे। पण ती काही चूक झालेली दिसते माझ्यामध्ये, ती चूक सरकार दुरुस्त करावी। जर 100% समाजाला 100% आरक्षण जर जे आहे मिळत असेल तर मग आता तो न्याय जर ओबीसीला लावला तर ओबीसी आता किती 54% ओबीसी आहे, मग 54% आरक्षण ओबीसी द्यावं लागेल ना। पण तरीसुद्धा आम्ही आता ती मागणी करत नाही। आता आमचं म्हणणं एवढंच आहे की आता सरकारने हे मराठा समाज जशी जातनिहाय जनगणना केलेली आहे आता ह्या माध्यमातून तसंच ओबीसीची आणि सगळ्याची जी आहे जातनिहाय जनगणना करावी। 100-500 कोटी रुपये देऊन हा अर्धा दिवसामध्ये जर हे करत असेल तर माझ्या मते महिन्याभरामध्ये कंप्लीट जनगणना जातनिहाय जनगणना जी आहे ती या ठिकाणी ही प्रगत प्रणाली वापरून करू शकतात। त्यामुळे आमची मागणी जी आहे की जातनिहाय जनगणना केली पाहिजे, हे कुणबीकरण थांबवलं गेलं पाहिजे, हे सगळे सोयरे आणि गणगोत आणि शपथपत्र अशा प्रकारचं हे जे त्यांनी जो मसुदा त्यांनी हे केलं त्याच्यावरती आम्ही 6.5 लाख त्यावेळी हरकती आम्ही पाठवलेल्या आहेत, गावागावातून हरकती गेलेल्या आहेत। त्या हरकतींचा विचार जर केला तर सरकारला ते सगळे सोयरे JR काढणं तेवढं शक्य होणार नाही, तेवढं साधं काम नाही आहे ते। 24 तारखेपासून रास्ता रोको करणार, प्रत्येक गावातील रस्ते जे ते आम्ही रोखणार जोपर्यंत सगळे सोयऱ्यांचा कायदा होत नाही असा इशारा जरांगे पाटील सरकारला देतात। यावर तुमची प्रतिक्रिया काय? नाही, आमचं म्हणणं हेच आहे की आता मराठा समाजाने हे आरक्षण टिकणारं आरक्षण त्यांना मिळालेलं आहे आणि ते आरक्षण जर 100% समाजाला मिळत असेल तर मग आणखीन परत ओबीसीमधलं आरक्षण जे आहे ते त्यांनी घेणं म्हणजे आमच्या ओबीसीच्या हक्काचं जे आरक्षण जे आहे 450 गरीब जमाती आहेत, गाव कुसाबर राहणं, तेली माळी साळी कुष्टी कुंभार धनगर वडार गिसाडी हे हातावर पोट असणारे जवळपास ह्या जमाती आहेत, त्या जमातींचं आरक्षण काढून घेणं हे काय योग्य होणार नाही। आणि जर आता जो वाद जो आहे मराठा आणि ओबीसी वाद आहे तो संपवायचा असेल तर मराठा समाज नेत्यांना माझी विनंती आहे, हात जोडून विनंती आहे या गरीब समाजाच्या वतीने की आता आपण जे आहे आता ओबीसीमध्ये आपण येण्याचा जो आग्रह जो आहे तो आता धरू नये आणि एकदाचा हा वाद संपून पुन्हा एकदा मराठा समाज आणि ओबीसी समाज जो आहे त्यांनी आता एकमेकाच्या हातात हात घालून
गावामध्ये शांतता जी आहे ती प्रस्थापित करणं आवश्यक आहे. जरांगे पाटलांनी एक टीका केली आहे. ते म्हणतात की सरकारनं आरक्षण दिलं आहे, गाडी दिली आहे, पण पेट्रोलच दिलं नाही आहे, पेट्रोल काढून घेतलं. नाही तसं काय ह्याला म्हणता येणार नाही, कारण हे आरक्षण जे आहे ते आजपासून माझ्या मते लागूच आहे. काल कायदा पास झालेला आहे, तर माझ्या मते आता ते राज्यपालांची जर सही झाली की त्याचं कायद्यात रूपांतर होणार आणि त्याची अंमलबजावणी लगेच चालू होणार आहे. त्यामुळे त्याची अंमलबजावणी लगेच चालू झाल्यामुळं त्याच्यामध्ये ही नुसतं काय कागदी व्यवहार नाही हा. नाही, पण एक जी टीका केली ते असं पण म्हणतात की नेत्यांना आता आमच्या दारामध्ये आम्ही उभं करणार नाही, आणि त्यांनी मराठा समाजालाच आवाहन केलं की नेत्यांना आता जर मत मागायला आले तर दारामध्ये उभं करू नका, त्यांना हाकलून द्या. नाही, हा मतांचा जो विषय आहे तो त्यासाठीच आम्ही आता ओबीसीच्या नवीन पक्षाची आम्ही घोषणा केलेली आहे. आम्ही तो स्थापन केलेला आहे आणि त्याच्यामुळं ह्या सत्तेच्या माध्यमातून जे आमच्या ओबीसीच्या आरक्षणाचं जे काही दिवसाढवळ्या डाका घालण्यात आलेलं आहे, आता 57 लाख कुणबी नोंदी आणि त्यांच्या सगळे सोयरे जे आहे ते GR काढायचा जो विषय आहे जो, त्याच्यामुळंच ह्या ओबीसीने आणि भटक्या विमुक्तांनी आता स्वतंत्र पक्षाची जो आहे तो स्थापना केलेली आहे. आणि उद्याच्या निवडणुकीत हा 60% असणारा ओबीसी आहे, त्याच्यामध्ये दलित जर जॉईन झाला याच्यामध्ये 80% जाणार आहे. आणि त्यामुळं ह्या सत्ता जी आहे त्या सत्तेच्या माध्यमातून जे आहे आम्ही ह्या आरक्षणाचं संरक्षण जे आहे ते करण्यासाठीच आम्ही आता पक्ष निर्माण केलेला आहे. आणि नक्कीच आम्ही लोकसभा आणि ह्या विधानसभा ज्या आहेत त्या आम्ही पूर्ण ताकदीने आम्ही लढवणार आहोत. एक शेवटचा प्रश्न आहे, जरांगे पाटील यांनी जी भूमिका घेतली त्यांनी सरकारच्या अडचणीमध्ये वाढ होईल असं वाटतं की सरकारही त्याला त्याच पद्धतीनं योग्य उत्तर देईल? हे पहा, आता सरकार हे राज्य कायद्याचं राज्य आहे आणि उद्या कायदा जर कोणी हातात घेत असेल तर त्याची व्यवस्था जी आहे ती सरकारने केली गेलं पाहिजे. आणि जर सरकारला जर हे शक्य होत असेल, जमत नसेल, तर मग सरकारला त्या ठिकाणी राहण्याचा अधिकारच नाही आहे. त्यामुळे असं उद्या कुणी बंदूक ठेवेल आणि म्हणे मला बंदूक ठेवून मला आरक्षण मागेल, तर बंदूक ठेवून आरक्षण देता येत नाही आहे. राजस्थानचं उदाहरण गुज्जर समाजाचं आंदोलन झालं, आरक्षणासाठीच झालं. 550 अंत्ययात्रा निघाल्या, त्या ठिकाणी 200 ट्रेन जाळल्या गेल्या, हजारो बसेस जाळल्या गेल्या. पण एवढं सगळं करूनसुद्धा जे आहे या राजस्थानच्या गुज्जर समाजाला आरक्षण आजसुद्धा मिळू शकलेलं नाही आहे. त्यामुळे हे सामाजिक न्यायाचं आरक्षण आहे आणि त्यामुळे हा विषय जो आहे तो आता सगळ्यांनी थांबवला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा शांतता जी आहे ती प्रस्थापित केली गेली पाहिजे. आणि जर हे नाही झालं तर मग मात्र स्वसंरक्षणासाठी आम्हालासुद्धा जे आहे आमचं आरक्षण वाचवण्यासाठी जे काय करावं लागेल ते आम्हालाही करावं लागेल. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर प्रकाश अण्णा शेंडगे यांनी थेट इशारा दिलेला आहे. नेमकं महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचं लोण पेटणार आहे की इथेच थांबणार आहे पाहणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.